नमस्कार. आज आपण बनवणार आहे कटाची आमटी. चला तर मग तयारी करू. त्यासाठी लागणारं साहित्य: तेल, हरभऱ्याची डाळ शिजवून काढलेलं ते पाणी, मीठ, शिजलेली डाळ, हळद, खानदेशी मसाला, लाल मिरची पावडर, लसूण, कोथिंबीर, 2 ते 3 कांदे, खोबरं आणि अद्रक. तर कांदे कट करून घेणारे, खोबरं पण कट करून घेणारे, छान भाजून घ्यायचं आहे आणि मी मसाला तयार करणार आहे. आता कांदा असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. उभा या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे सगळा. कांदा कट झाल्यात आपण खोबरं पण कट करून घेणार आहोत. ते पण असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, पातळ पातळ. तवा गरम करायला ठेवला आहे मी. त्यात खोबरं टाकून घेणार आहे. आणि थोडं तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे, हे लाईट ब्राऊन होईपर्यंत. खोबरं भाजले गेलंय, मी ते काढून घेणार आहे. यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला आहे. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. अद्रक, लसूण, खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा. कढई घेतली, ती गरम करून करायला ठेवली मी. त्यात तेल टाकून घेणार आहे. जो मसाला मी मिक्सरला बारीक केला आहे तो त्या तेलात टाकून घेणार आहे. आता आपण यात मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा खानदेशी काळा मसाला आणि थोडीशी हळद. तेल सुटेपर्यंत असं शिजू द्यायचं. यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. थोडं टाकायचं आहे. या पाण्यामध्ये मसाला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आपण ते डाळीचं पाणी काढलं होतं ते टाकून घेणार आहे. मी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी, त्यात टाकून घ्यायचं आहे.
घट्ट पातळनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घट्ट पातळ तुम्ही ठेवू शकतात. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि जी शिजवलेली डाळ होती ना ती आपण त्यात टाकून घेणार आहे. ही डाळ दाताखाली आली की छान लागते. तुम्हाला मिक्सरमधून काढून टाकायची असेल तर तशीही टाकू शकतात तुम्ही, आणि अशी टाकायची असेल तर तशी पण टाकू शकता. त्यावर टाकून घ्यायची कोथिंबीर. छान कट आला आहे. अशी चोकळू द्यायची आता आमटी. या पद्धतीने आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.